ओके. आज आपला टॉपिक आहे स्पिरुलिना. सगळ्यात महत्वाचं की आता आपण बरेच लोक बघतो की एक तर लोक आजारी पडतात, त्यांना काहीतरी आजार होतो किंवा दुसरी कंडिशन असते की लोक कमजोर असतात, अशक्तपणा, थकवा, आजार येण्यापूर्वीची कंडिशन. एक असतं निरोगी, एक असतं कमजोर, तिसरं असतं आजारी. तर कमजोरी अगोदर चालू होते, नंतर आजार येतो. बरेच दिवस लोक आजार अंगावरती काढतात आणि असं म्हणतात की खरं तर आहार हेच सर्वोत्तम औषध आहे, फूड ॲज अ मेडिसिन. पण आपण काय करतो की जो आहार घेतोय तो औषधासारखा न घेता आपण काही खात राहतो. त्याच्यामुळे कदाचित जे घटक आपल्या बॉडीला आवश्यक असतात ते मिळतच नाहीत आणि ते न मिळाल्यामुळं आपल्या बॉडीमध्ये काहीतरी डिफिशियन्सी जनरेट होते आणि त्याच्यातून आपल्याला आयुष्यभर आपल्या बॉडीला व्याधींनी आपण ग्रस्त होतो आणि लाईफ टाइम तुम्हाला गोळ्या खात बसावं लागतं. त्यासाठी गरज असते पूरक आहार, चौरस आहार ज्याला आपण म्हणतो ते. तर असं परिपूर्ण अन्न म्हणून स्पिरुलिनाची एक ओळख आहे. ऍक्च्युली हे दुसरं तिसरं काही नाहीये, समुद्री शेवाळ आहे थोडक्यामध्ये. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे. असं म्हणतात की जेव्हा पहिला सजीव तयार झाला, जलचर प्राणी हे शेवाळ खाऊनच वाढले आणि त्याच्यानंतर सगळी उत्पत्ती झाली माणसांची सुद्धा. म्हणजे हे पहिलं प्लांट आहे, जे प्लांट पृथ्वीतलावरती तयार झालं ते. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे आपल्याकरता. आणि आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याकडे स्पिरुलिना डीएक्सन मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ऍक्च्युली ही जी स्पिरुलिना आहे, हिचा शोध कोणी लावलाय तर डॉक्टर जी क्लेमेंट नावाची एक लेडीज आहे. आणि ही जी आहे ती फ्रेंच IFP म्हणजे 1962 मध्ये 1962 साली लोकांना कळालं की स्पिरुलिना. आता बघा, सगळ्यात गंमत अशी की परमेश्वराने सृष्टी कधीच तयार केली आहे, पण लोक नंतर शोध लावतात आणि त्याचं बिल त्याच्या नावावरती फाडून टाकतात आणि हे आमचं पेटंट आहे, हे आमचं प्रोडक्ट आहे, आम्ही याचा शोध लावला आणि मग तेच त्यांचं नाव तयार होतं. म्हणजे पृथ्वी तलावरती पहिल्यापासून अवेलेबल आहे, पण आपल्याला त्याचं महत्व नाही कळालं किंवा आपण स्टडीच्या दृष्टीने कधी अभ्यासच नाही केला. भारतीय लोक आपण फक्त खातपीत गेलो, पण त्याला काय एनकॅश कसं करता येईल, प्रोफेशनल कमर्शियल वेने कसं उतरता येईल, इकडं आपण शक्यतो नाही पाहत. त्याच्यामुळे डॉक्टर जी क्लेमेंटनी शोध लावला आणि तिने काय पाहिलं की केनेम्बू जमात आहे, आपण असे म्हणूया का, केनेम्बू जमात या एक लेक चॅड आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. तळ आपण म्हणूया किंवा तलाव साहेब असं. तर तिथल्या त्या लेडीज काय करायच्या, बाजारात विकायला त्या वाड्याच्या वाड्या घेऊन बसायच्या. आणि म्हणजे त्यांना असं वाटायचं की एवढ्या त्या म्हणजे लेडीज अगदी किंवा त्यांच्या अंगावरती कपडे पण नाही, थंडी असो, उन्हाळा असो, तरी पण त्या एवढ्या हेल्दी आणि स्ट्रॉंग कशा काय राहतात. मग त्या असं काय नेमकं खात असतील. मग तेव्हा त्यांनी लक्षात त्यांच्या आलं की ही जी जमात आहे ही स्पेशली काय करते की तळ्यामध्ये जी तरंगतं वरती शेवाळ, ते शेवाळ ते खातायत. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी रिसर्चला सुरुवात केली आणि त्यांच्यापर्यंत इन्फॉर्मेशन आली. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की एक साधं सुध सिंगल पेशी ऑर्गॅनिझम म्हणजे ज्यांनी पृथ्वी तलावरती एक जीव तयार झाला, सजीव तयार झालं, ते स्पिरुलिना अल्गी आपण थोडक्यात असं म्हणूया. आणि सगळ्यात महत्वाचं काय की दे आर द अर्लिएस्ट फॉर्म ऑफ लाईफ, म्हणजे सगळ्यात पहिला जीव पृथ्वीवरती तयार तिथून झालाय, असं अत्यंत महत्वाचं ते आपल्या सगळ्यांच्या करता आलंय. आणि ह्याचं जर डिस्क्रिप्शन पाहायचं झालं तरी दिसताना तुम्हाला असं एक स्पायरोगायरा, अमिबा जसं आपण म्हणतो की नाही थोडक्यामध्ये, असं सर्पी वर्तुळाकार सापाच्या आकारासारखं तुम्हाला दिसेल. याचे सेल असे मायक्रोस्कोपच्या खाली, म्हणजे आपण जर बघितलं सूक्ष्मदर्शक त्याच्या खाली जर आपण लॅबोरेटरीमध्ये बघितलं तरी तुम्हाला असा एक तुकडा जरी काढला बारका तर तुम्हाला असं खाली त्याचं चित्र दिसायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, इट बिलॉंग्स द ग्रुप ऑफ ब्लू ग्रीन अल्गी, समुद्री शेवाळ थोडक्यात आपण त्याला म्हणूया. त्याचं नाव असतं सायनोबॅक्टेरिया मेडिकल टर्म्स मध्ये. आणि सायंटिफिक जर नाव तिचं पाहायला गेलं तर आहे अँथ्रोस्पायरा प्लॅन्टेसिस. त्याच्यामुळे हे खूप आणि प्रूव्हन आहे, म्हणजे हे कोणी किती खाऊ शकतं, खूप फायदेशीर आहे. आणि ह्याचे सेल जर स्टॅक टुगेदर एकत्र केले तर तुम्हाला स्पायरल थ्रेड मध्ये तुम्हाला असा धागा कसा करतो दोरा आपला, तशा थ्रेड मध्ये तुम्हाला ते दिसायला लागेल. आणि थोडक्यात त्याला म्हणलं जातं ग्रीन गोल्ड, हिरवं सोनं, असा त्याचा उल्लेख आपल्याकडे केला जातो किंवा त्याला असं एवढं महत्वाचं आहे ते. इट्स अ ब्लू ग्रीन कलर इज ड्यू टू प्रेझेंट ऑफ टू पिगमेंट्स. लक्षात ठेवा, क्लोरोफिल आणि फायकोसायनिन. क्लोरोफिल हे रॉ मटेरियल आहे रक्त बनवायचं, म्हणजे ज्याच्या अंगात जास्त क्लोरोफिल असेल ना, रॉ फूड म्हणून आपण त्याला, कच्चं धान्य रक्त बनवण्यासाठी जे बनवायला लागतं क्लोरोफिल. आणि फायकोसायनिन
हे फायकोसायनिन जेवढं आपल्या बॉडीमध्ये असेल नॅचरली तेवढं ते काम करतं अँटी कॅन्सर सारखं इम्युनिटी वाढण्यासाठी. त्याच्यामुळं क्लोरोफिल हे हिरवं, फायकोसायनिन ब्लू कलर अशा 2 फॉर्मेशन होतं आणि याचा वास आणि याची चव तुम्हाला असे समुद्री मासे खाल्ल्यासारखं, सी फूड खाल्ल्यासारखं त्याचा तुम्हाला वास यायला लागेल. आणि थोडक्यात सगळ्यात महत्वाचं, इट इज द मोस्ट न्यूट्रिएंट डेन्स. न्यूट्रिएंट म्हणजे पोषक तत्व, डेन्स म्हणजे मुबलक प्रमाणात, म्हणजे अति जास्त आपण असं म्हणूया, जी आपल्या बॉडीला आवश्यक असतात. डेन्स मिल्क, डेन्स फूड असं त्याला त्याची ओळख आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जर झालं तर या पृथ्वी तलावरती जेव्हा कधी सजीवसृष्टी तयार झाली, ती तयार होण्याची पद्धत काय होती? सगळ्यात महत्वाचं क्लोरोफिल कुठं तयार होतं? इनेबल्स इट टू यूज सनलाइट टू फॉर्म फूड. म्हणजे सगळ्यात महत्वाची गरज आहे, कुठलंही झाड पौधा उगवायला त्याला एकतर पाहिजे सूर्य. ओके, सूर्यप्रकाश त्याला चांगला मिळायला पाहिजे. त्याच्यानंतर हा प्लांट काय करतात? कार्बन डायऑक्साईड हवेतला घेत राहतात सगळा आणि ह्या ऍटमॉस्फिअरला ते ऑक्सिजन जास्तीत जास्त रिलीज करतात. त्यामुळे जेवढं जंगल जास्त, जेवढी झाडं जास्त, तेवढा ऑक्सिजन तुम्हाला जास्त मिळायला लागेल. आणि ऑक्सिजनची आपल्याला किती आवश्यकता आहे आपल्या करोना काळात सगळ्यांना पाहायला मिळालंय. त्यामुळे जेवढा ऑक्सिजन इनटेक नॅचरल आणि प्युअर फॉर्म मध्ये आपल्याला जे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये वर्कशॉपमध्ये लागतो तो ऑक्सिजन माणसाला चालत नाहीये. ओके, तो ऑक्सिजन घेतला तर आपली अवस्था अजून वेगळीच काहीतरी व्हायला लागेल. त्यामुळे आपला जो ऑक्सिजन आहे, ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन या झाडाकडनं आलेला आपल्या बॉडी करता पूर्ण चांगला असतो. आणि झाडासाठी लागतं पाणी, जमिनीमध्ये पाणी पाहिजे. म्हणजे सूर्यप्रकाश, पाणी, कार्बन डायऑक्साईड या 3 गोष्टी जर झाडांना मिळाल्या तर जंगलचे जंगल तयार व्हायला लागतील. आणि अख्ख्या जी फूड बेस चेन आहे आपली, बेस चेन आपली अशीच वाढली आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं हे बेसिक आहे आणि त्याच्यातनंच स्पिरुलिना तयार झाले. त्यामुळं थोडक्यात सांगायचं मला जर झालं तर काय आहे, की लिटरली म्हणजे अगदी प्रेग्नंट लेडीज पासून ते उतार वयातल्या माणसापर्यंत कुणीही कितीही कुठेही खाऊ शकतं. 100% नॅचरल सोर्स आहे. त्याच्यामुळं आपल्याकरता हे खूप खूप महत्वाचं आहे. मग स्पिरुलिना आणि न्यूट्रिशन म्हणजे काय रेशो किंवा काय माहिती आपल्याकडं? तर स्पिरुलिनामध्ये 60 प्रकारचे पौष्टिक तत्व आहे. 60 न्यूट्रिएंट्स जे आपल्या बॉडीला लागतात ते. आणि त्याच्यातले 46 अत्यंत महत्वाचे, इसेन्शियल म्हणजे खूप महत्वाचे, जे आपल्या बॉडीत असायलाच पाहिजे, ते स्पिरुलिनामधनं तुम्हाला मिळायला लागेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, इट कंटेन्स एव्हरी न्यूट्रिएंट द ह्युमन बॉडी, आपल्या बॉडीला लागणारा प्रत्येक न्यूट्रिएंट्स त्यातनं मिळतं. त्यामुळे आपल्या बॉडीतला जो रेशो असतो, ऍसिडिक अल्कलाइन रेशो, कोलेस्ट्रॉलचा रेशो, शुगर किती पाहिजे, बीपी किती पाहिजे, युरिक ऍसिड किती पाहिजे, ब्लड युरिया किती पाहिजे, क्रिएटिन किती पाहिजे, त्याची लेवल, थायरॉइडची लेवल T1, T2, T4, TSH काय असायला पाहिजे, रेशो इम्बॅलन्स होतो. हे सगळेचे सगळे रेशो मॅनेज मेंटेन करण्यासाठी स्पिरुलिना अत्यंत आवश्यक आहे. आणि इट कंटेन्स द मोस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूट्रिएंट्स एव्हर नोन इन. कुठल्याही पृथ्वी तलावरच्या कुठलाही अन्न, कुठलंही भारीत भारी फळ, तुम्ही काय खात असाल ते, नॉनव्हेज, प्रोटीन्स, काही खा, या सगळ्या अन्नातलं सुपर फूड म्हणजे ज्याची गणना केली जाते ते आहे स्पिरुलिना. आणि सगळ्यात महत्वाचं काय घटक आहे, की बऱ्याचशा गोष्टी आपण खाऊ शकतो, खातो, पण त्या पचतील असं नाही, डायजेस्टेबल. पण इट हॅज अ सॉफ्ट सेल, जे आपल्या पेशीमध्ये इझिली इंटरॅक्ट केलं जातं किंवा सक केलं जातं, ग्रास्प केलं जातं. आणि त्याच्यामुळं मेड ऑफ कॉम्प्लेक्स शुगर आणि वॉल प्रोटीन हे इझिली डायजेस्टेड, प्रत्येक आपल्या बॉडीला इझिली डायजेस्ट होण्याकरता स्पिरुलिना अत्यंत फायदेशीर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, अनलाइक द सेल्युलोज ऑफ अदर प्लांट सेल वॉल, जशी सेल वॉल इतर प्लांट मध्ये असते तशी याची सेल वॉल सुद्धा सगळ्यात महत्वाची कॉम्प्लेक्स शुगर आणि प्रोटीननी बनली आहे. आणि ते आपल्या बॉडी करता अत्यंत महत्वाचं आहे. आणि इट इज अ सो न्यूट्रिएंट डेन्स, म्हणजे परत शब्द तिथं आला, की अत्यंत मुबलक प्रमाणात पौष्टिक घटक असलेली एक सजीव वनस्पती जी पाण्यावरती जगते. फक्त पाणी त्याला मिळालं पाहिजे, फक्त पाणी, फक्त सूर्यप्रकाश, त्याला काहीच लागत नाही, आपोआप यायला लागेल ते. आणि बघतो आपण कित्येक दिवसापासून. त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे. आता याची हिस्ट्री जर पाहायची झाली तर ऍझटेक पीपल, म्हणजे जिथं हे मिळतं, जिथं सोर्स तयार झाला, यूज स्पिरुलिना फॉर हंड्रेड्स ऑफ इयर्स बिफोर स्पॅनिश रूल, म्हणजे इसवी सन 16व्या शतकाच्या अगोदर. ओके,
आपण आता शिवाजी महाराजांचं म्हणतो की ना सेंचुरी 1600 काहीतरी समथिंग, त्याच्या अगोदर तुम्हाला आत्ताच तुला माहित पडली 1962 साली. मी तुम्हाला ते डॉक्टर जी क्लेनेट तिचं नाव पण सांगितलं. पण ऍक्च्युली शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदर 16व्या शतकात ऍझटेक पीपल मध्ये ते ऍक्च्युली प्रमाणात होतं, म्हणजे लोक वापरायची. स्पिरुलिना हॅज बीन अ मेनस्टे इन डाएट फॉर जनरेशन. पिढ्यानपिढ्या खात आले ते. कुठं? लॅक चॅड इन आफ्रिका, लॅक टोक्सोकोको इन मेक्सिको. म्हणजे आता जर तुम्ही ही जमैकाची लोक बघता ना, हुसेन बोल्ट ज्यांनी ऑलिम्पिक मेडल मारले होते, रेकॉर्ड ब्रेक केलं होतं. जमैका, वेस्ट इंडिजची बेट ज्या क्षेत्रामध्ये येतात त्या ठिकाणच्या आसपास ते लेक चॅड आहे. तिथली लोकांचे कलर बिल बघा, तुम्हाला दिसताना ती अशी काळी भोर दिसतील, पण शार्प वाटतात अशी ब्रेन तुम्ही, आणि बोलायला वगैरे बघितलं तुमची हाईट, बॉडी स्ट्रेंथ, किंवा बेसबॉल खेळतात, हँडबॉल खेळतात, त्यांची बॉडी तब्येत बघा कशी असते ते. किंवा वेस्ट इंडिजची लोक तब्येत मजबूत दिसेल तुम्हाला. तर हे ती लोकांचं रेग्युलर पिढ्याचं अन्न होतं. आणि स्पिरुलिना इज करंटली प्रोड्युस्ड इन मोर दॅन, म्हणजे आता हे स्पिरुलिना प्लांटेशन जगातल्या 22 देशात ऑलरेडी कल्टिवेट केलं जातं आणि 180 पेक्षा जास्त देशात ते कन्झ्युम पण केलं जातं. म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे, वाढत चाललंय ते. हे बघा लेक चॅड कुठल्या तळ्यामध्ये जात आहेत आणि मग ते कसं पाणी भरतात तळ्यावर चाललेलं. मग आता तुम्ही समुद्राच्या कडेला मिठागर बघितली नाही, मीठ बनवतात बघा, असेच करतात ते. थोडंस पाटाने मीठ धरतात त्या समुद्राच्या कडेला. तसं ते स्पिरुलिनाच्या वाड्या तयार करतात. आणि स्पिरुलिनाच्या वाड्या तयार झाल्या की बाजारात आणतात विकायला. आपण गुळ कसा विकतो ढेपा आणून, तशा स्पिरुलिनाचे केक्स आणतात आणि विकत बसतात. त्या ठिकाणी हे सर्रास चालतं बाजारामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, हा तर उल्लेख अत्यंत प्रूव्हन आहे. आता तुम्हाला पहिलीच्या 50 कंपन्या मार्केटमध्ये येतील, कोण काय काय येईल, पण स्पिरुलिनाचं इन्फॉर्मेशन कुठं लिहिली ते बघा. मना इज अ एडिबल सबस्टन्स दॅट गॉड प्रोव्हाइडेड फॉर द इस्रायलिस्ट ड्युरिंग देअर ट्रॅव्हल्स इन द डेझर्ट. वाळवंटामध्ये जेव्हा ते उंटावरनं प्रवास करायचे रात्री अपरात्री, सहारा वाळवंट आपण तिथे म्हणतो, तेव्हा म्हणजे अल्लानी पाठवलेली एक वनस्पती म्हणा किंवा जिजेसनं पाठवलेली एक जडीबुटी म्हणा, म्हणून म्हणजे त्याचा उल्लेख केला जातो. मना हा ब्रँड सुद्धा आता ऍक्च्युली अमेरिकेची कंपनी आहे मना ब्रँड. तुम्ही जर गेला कधी गुगलला सर्च केलं तर शेवाळाच्या वाड्या आहेत, बाकी काय नाहीये. आणि लोक विकतात. लोक डोकं कुठं चालवतील ते बघा, कुठला ब्रँड कुठं जायला लागलाय तो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, स्कॉलर्स हॅव प्रपोज सेव्हरल थेरीज अबाउट द नेचर ऑफ मना वन बिंग स्पिरुलिना. म्हणजे जे काय पृथ्वी तलावरती देवानी मानव देह जगण्याकरता जे वरतून वर्षाव झाला त्याच्यामध्ये वनस्पती पण आली असं देवाकडनं, असा उल्लेख बायबलमध्ये आहे, असा उल्लेख पुराणामध्ये आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, स्पिरुलिना कुठं वाढतं? वॉटर ग्रोन, म्हणजे अशा कोरड्या तळ्यात पण वाढतं, जिथं पाणी सगळं आटत चाललंय. आणि तिथं कुठेतरी खडकावरती तुम्हाला असं हिरवगार हे चिकटलेलं तसं दिसतं. जेव्हा कधी पाऊस पडेल तेव्हा ते परत तरंगायला लागतं. म्हणजे ते एवढं जिवंत राहतं आणि खूप चांगलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं की वन US कंपनी आहे, म्हणजे इट्स ब्रँड म्हणा. आता सुद्धा तुम्ही चेक करू शकता गुगलला, युट्यूबला, हे सगळी याची माहिती तुम्हाला मिळायला लागेल. पण सगळ्यात महत्वाचं, आता आपण बोलूया आपल्या DX आणि स्पिरुलिना बद्दल. तर थोडक्यात सांगायचं जर झालं, स्पिरुलिना ही ऍग्रोकल्चर नीड आहे आता प्रत्येकाची. आणि मग हे DX आणि स्पिरुलिना जे आपण बघितलं, याचा pH बॅलन्स म्हणा किंवा CO2 प्रमाण हे सगळं घेतं. DX आणि स्पिरुलिना इज कल्टिवेटेड इन अ कंट्रोल्ड पॉन्ड्स. आणि इव्हन आम्ही सुद्धा पांडेचेरीला गेलो होतो, तर तिथं असे 46 पॉन्ड आहेत, खूप मोठे मोठे पॉन्ड आहेत. त्याच्यानंतर आपल्या पुण्यातले जवळपास मी तर सांगतो की 51 लीडर मलेशियाला जाऊन आले, फॅक्टरी व्हिजिट झालीये. तिथं पण हे सगळं तुम्हाला पॉन्ड तिथं पाहायला मिळेल. आणि मग तिथं ते असं शेवाळ साठत राहतं एकत्र, ते पूर्ण स्प्रेड हवं, त्याच्या गाठी होऊन आहेत. फील्ड्स आर स्टर करण्याकरता असं आतल्यात त्यांनी व्हील पण बसवलेत, म्हणजे ते पाणी ढवळलं जातं तिथं. असं माणसाचा टच नको, किंवा कोणी येते काहीतरी हलवतोय, आपण गुळ बनवतो बघा कोल्हापुराकडं, तसं नाही बनवत ते. ऍक्च्युली त्यांनी व्हील बसवलेत आणि मग ते सगळं पाणी स्प्रेड केलं जातं. ते पिकवलं जातं थोडक्यात, ड्राय इंटू पावडर, आणि त्याचे पावडर फॉर्म तयार केलं जातं. आणि नंतर त्याला टॅबलेटमध्ये किंवा कॅप्सूल कॅन्डीमध्ये फॉर्मेशन करून आपल्याकडं 120 गोळ्यांची स्पिरुलिना आहे, टॅबलेट आहे, 360 गोळ्यांची कॅप्सूल आहे, त्याच्यानंतर कॅन्डी पण आपल्याकडे आहे. अशा शेपमध्ये त्यांनी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा, तुम्हाला हा चार्ट खूप समजावून घ्यायचा आहे, हा काय आहे तो नीट बघा.
सगळ्यात महत्वाचं की जनरल कंपोजिशन, मी जर 100 ग्रॅम स्पिरुलिनाची पावडर इंटेक करतोय तर त्याच्यामध्ये नॅचरल प्रोटीन, नॅचरल हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. कारण जी पोरं जिम मध्ये जातात, वर्कआउट करतात, तिथं जे तुम्हाला प्रोटीन मिळतं, वे प्रोटीन मिळतं, अजून काय काय मिळतं, त्याच्यामधलं प्रोटीन डायजेस्टेबल नाही, नॅचरल अजिबात नाही. आपल्याकडे 68% नॅचरल प्रोटीन, नॅचरल फॅट खाल्ल्याने वजन न वाढता फॅट बॉडीतली मेंटेन राहायला लागतील. असे तुम्हाला ढेरी आली, पाठपोट दिसायला लागलंय, हिप जॉईंट वाढलाय, शोल्डर वाढलेत आणि काय 100-200 असलं होणार नाही. गरजेचं फॅट, नॅचरल फायबर म्हणजे तुमचं डायजेशन होण्याकरता जास्तीत जास्त फायद्याचं, नॅचरल मिनरल्स खनिज क्षार आपण त्याला म्हणू 3%, कार्बोहायड्रेट्स पिष्टमय पदार्थ 20%, मॉइश्चर ओलावा 1%, हे सगळं तुम्हाला त्यात मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं मिनरल्स फॉस्फरस, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न, झिंक, मँगनीज, कॉपर, सेलेनियम, क्रोमियम, जर्मेनियम. जेव्हा एखादा माणूस आजारी पडतो त्याचे रिपोर्ट काढले जातात, त्याचा ब्लडचं हिमोग्राम स्टेटस चेक केलं जातं आणि 7,000-10,000 10,000 रुपये घालवेल तेव्हा सांगतात यांना सोडियम जास्त झालाय, यांना कॅल्शियम जास्त झालंय, यांना मॅग्नेशियम कमी झालंय, यांना पोटॅशियम झालंय. आणि एवढं सगळं कळाल्यानंतर तुम्हाला ज्या गोळ्या दिल्या जातात त्या सुद्धा आर्टिफिशियलच असतात, नॅचरल अजिबात नाही. त्याच्यामुळं अजून तुम्हाला त्रास व्हायला लागेल. कारण ते जेव्हा तुम्हाला आर्टिफिशियल जनरेट करून सोडियम कॅल्शियम पुरवलं जाईल तेव्हा ते थोडीच नॅचरल चांगल्या स्वरूपाचं असेल, त्याच्यामध्ये केमिकल ऍड केलेलं असेल आणि तेवढं चांगला निश्चितच रिझल्ट देणार नाही. पण आपल्याकडे सगळं नॅचरल फॉर्म मधनं मिळायला लागेल. आणि एवढंच नाही तर अजून जर तुम्हाला सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं की इथं तुम्हाला विटॅमिन्स कुठले मिळतील बॉडीला ते बघा. विटॅमिन ऍक्टिव्हिटी, बीटा कॅरोटीन, B1, B2, B3, B6, B12 आणि ह्याची नावं बघा. B1 थायमिन डिफिशियन्सी, रिबोफ्लेविन तोंड येत राहतं, B3 डायजेशन प्रॉब्लेम, B6 तुम्हाला इन्फ्लेमेशन बॉडीमध्ये यायला लागतं, बी कोलोबामाइन हे B12 डिफिशियन्सी बॉडीमध्ये आली तर हे कमी असतं. विटॅमिन डी ची ज्यांना कमतरता बॉडीमध्ये जाणवते त्यांनी उन्हात बसायचंय, उन्हात फिरायला जायचंय, उन्हात काम करायचंय, पण आम्हाला सूर्यदर्शन होतच नाही. तर या लोकांनी स्पिरुलिना जर जास्तीत जास्त खात राहिल्या, विटॅमिन डी ज्याच्या अंगात कमी राहतं त्याची हाडं कुठेही दुखायला लागतात, सांधे दुखायला लागतात, बेंड होतात किंवा हाडांची ॲबनॉर्मल चुकीची वाढ ग्रोथ व्हायला लागते, क्रॅम्प यायला लागतात. त्यामुळे विटॅमिन डी तुमच्या बॉडीला स्पिरुलिनामधनं मुबलक मिळायला लागेल. विटॅमिन ई जर तुम्हाला बॉडीत कमी राहिलं तर अशा लोकांना रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे प्रॉब्लेम यायला लागतात, स्पर्म होम रिलेटेड प्रॉब्लेम, गायनिक पिरियडचे प्रॉब्लेम. विटॅमिन के जर बॉडीमध्ये कमी झालं तर एखाद्या माणसाला जर चुकून ठेच लागली, रक्त व्हायला लागलं तर रक्त थांबतच नाही, असं बळाबळा वाहतच राहतं. त्याच्याकरता अँटी प्लेटलेट इफेक्ट जो असतो तो विटॅमिन के नी चांगला येतो. म्हणून स्पिरुलिना खायला सुरुवात करा. पॅन्टोथेनिक ऍसिड म्हणजे काय, आता बघा आपण हवेत भरपूर फिरतोय, मग अचानकच मला सर्दी ताप सुरू झालं, व्हायरल इन्फेक्शन मला काहीतरी आलं, तसं पॅन्टोथेनिक ऍसिड अँटी व्हायरलचं चांगलं काम करायला लागतं. फोलिक ऍसिड म्हणजे मी जे जेवण करतो, मी जे खातो ते ब्रेक करून जे माझ्या बॉडीला आवश्यक त्या स्वरूपात घेऊन येणं. असं तुम्ही जाता का भाकरी खाली भाकरी बाहेर आली, असं होत नाही. मग तिला जी बॉडीला भाषा लागते त्या भाषेत पचण्याकरता मला फोलिक ऍसिडची गरज आहे. बायोटिन, नायसिन, इन्सोसिटॉल हे सगळं मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचा खालचा कोपरा जरा नीट बघा काय झालंय ते. आता काय लोक म्हणतात मी सर खूप खातो, खूप पाणी पितो, पण मला तेवढा फरक पडत नाही, हे असं का झालं? तर एक लक्षात ठेवा, तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन बी मी खातोय, व्हिटॅमिन सी माझ्या खाण्यामध्ये येतंय, व्हिटॅमिन सी मी भरपूर खात असेल, व्हिटॅमिन बी माझ्या बॉडीमध्ये जात असेल आणि मी जर पाणीच जास्त पित नसेल, पाणी कमी पित असेल, तर तुम्ही खाल्लेले व्हिटॅमिन बॉडीला कामच करणार नाही. मग काय उपयोग झाला? कारण बॉडीला पाणी कमी पडलं. आता गंमत नंबर 2 आहे खरी, फॅट सोल्युबल. म्हणजे ज्या लोकांना डोळ्यांचे विकार असतील, व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे किंवा व्हिटॅमिन ई चा प्रॉब्लेम आहे, व्हिटॅमिन के चा प्रॉब्लेम आहे. आता व्हिटॅमिन ई म्हणजे काय? मूल होण्याचा प्रॉब्लेम असेल, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचा प्रॉब्लेम असेल, स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर एन्झाइम सॅक्रेशनचा प्रॉब्लेम असेल,
व्हिटॅमिन डी सांधेदुखी, संधिवाचा प्रॉब्लेम असेल, व्हिटॅमिन ए नजरेचे प्रॉब्लेम, किंवा व्हिटॅमिन ए तेवढं नजरच अशी नाहीये. व्हिटॅमिन ए म्हणजे माझे केसांचं स्ट्रक्चर, केस माझे काळेभोर लांबसडक, किंवा माझी स्किन तजेलदार, रेडियंट ग्लो, शायनिंग स्किन, हे व्हिटॅमिन ए प्रिकर्सर, बीटा कॅरोटीन बॉडीमध्ये, व्हिटॅमिन के, हे सगळं बॉडीमध्ये मी जर घेत असेल, खात असेल, तर ते पचण्याकरता मी दूध, दही, तूप, लोणी खातो का? नाही खात. मग काय खायचं, काय प्यायचं? न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल. किमान प्रत्येक व्यक्तीला 1-2 चमचे तरी, पोह्याचे चमचे न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल दररोज पोटात गेलंच पाहिजे. आणि ते जर गेलं तर बॉडीला लागणारं व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात बॉडीला मिळायला लागेल. सगळं आपल्या बॉडीमध्ये अवेलेबल असतं, पण ऐनवेळी ते ग्रास्पच होत नाही. जसं तुम्ही परीक्षेत खूप अभ्यास करून गेला, पण पेपरमध्ये मला काय आठवलंच नाही, तर भोपळा मार्क पडेल, तुम्ही नापास व्हाल. वाचलेलं सगळंच असतं, पुस्तकं सगळी जण वाचतात, पण लक्षात यायला पाहिजे ना, त्यावेळेस आठवायला पाहिजे, पेपरमध्ये ते लिहायला पाहिजे. तसं मी खातोय पितोय सगळं, आई वडिलांना दूध दुभतं, माझ्या घरात सगळं आलंय, पण माझी बॉडी त्यावेळेस का घेत नाही? तर त्याला वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल प्रमाणात बॉडी जाण्याकरता, व्हिटॅमिन्स होण्याकरता मुबलक पाणी, आणि फॅट सोल्युबल असण्याकरता न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल. नसेल खात तर किमान 2 ग्लास दूध प्या. पिताय का तुम्ही? लोणी, पनीर असलं खाण्यात येतंय का? नाही येत ना. मग 2 चमचे न्यूट्री ऑइल प्या ना, भन्नाट पैकी. हे जर तुम्ही घेतलं तर तुमच्या बॉडीला खूप फायदा लागेल. त्यामुळे हा चार्ट अत्यंत महत्वाचा आहे. आणि न्यूट्रल कंपोजिशन वरती मी तुम्हाला दिलंय, स्पिरुलिनामध्ये काय आहे? 65% प्रोटीन, 15% कार्बोहायड्रेट्स, 5% फॅट, 10% मिनरल्स, 5% मॉइश्चर, असं त्याचं एक चार्ट आहे, असा बायफर्गेशन केलेला. आणि हे 3 स्तंभ सगळ्यात महत्वाचे. हे चित्र कसले बघा, हे चित्र म्हणजे काय? जेव्हा स्पिरुलिनामध्ये जेव्हा आपण त्याला बघितलं जात आहेत, कुठले कुठले घटक आहेत, तर बीटा कॅरोटीन, ओके, झेंथॅथिन त्याचं नाव आहे, क्लोरोफिल आणि फायकोसायनिन, या 3 गोष्टींनी स्पिरुलिना तयार झालंय. आणि बीटा कॅरोटीन हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा ते बाळ आईच्या पोटात वाढत असतं, तेव्हा त्या बाळाची फुफ्फुस किती ताकदवान व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर त्या बाळाची स्किन कशी असायला पाहिजे, त्याचे डोळे कसे असायला पाहिजे, त्याचे केस कसे यायला पाहिजे, त्याची ब्रेन डेव्हलपमेंट कशी असायला पाहिजे, याच्यासाठी बीटा कॅरोटीन अत्यंत महत्वाचा घटक आहे. आणि कुठे मिळणार आहे? हे नॅचरली स्पिरुलिनामध्ये मिळणार आहे. आणि क्लोरोफिल म्हणजे हिमोग्लोबिन वाढणं, अंगातलं रक्त वाढणं, फायकोसायनिन, अँटी कॅन्सरस प्रॉपर्टीज, हे लिटरली नॅचरल केमो घेतल्यासारखं आहे, नॅचरल केमो. कारण ऍक्च्युली आता आपल्या हवा खराब आहे, पाणी खराब आहे, तुम्ही आता जे शेतात अन्नधान्य पिकवतात त्याच्यात केमिकल आहे, फवारणे आहे, कोण सोडतच नाही. भाजी मंडईवाला सोडत नाही, कपडेवाला सोडत नाही, कंपनीत जा, फ्रॅग्रन्स, सॅनिटायझर, मास्क, हे ते एवढा सगळा भडीमार जर तुमच्या अंगात होतोय, तर तुम्ही नॅचरल केमो दररोज घ्यायला पाहिजे. मग आता केमोथेरपी घेणार का तुम्ही? नको ना. फायकोसायनिन माझ्या बॉडीत मी गेलं की नॅचरल चुकीचं काय घडलंय ते ऑटोमॅटिक माझ्या बॉडी सगळं क्लिअर व्हायला लागेल. त्यामुळे स्पिरुलिना मस्ट आहे, मस्ट. स्पिरुलिना तुम्ही टाळूच शकत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रोटीनची गरज आपल्या बॉडीला काय? आपल्या बॉडीची ओव्हरऑल ग्रोथ होण्याकरता, वजन, उंची, छाती प्रमाणात, बॉडीचं फिजिक्स चांगलं दिसण्याकरता, त्याच्यामुळे इट इज अ रिचेस्ट नॅचरल सोर्स ऑफ प्रोटीन, नॅचरल मिळायला लागेल. आणि याच्यामध्ये 8 आपलं आवश्यक असणारे अमायनो ऍसिड्स आणि 18 अमायनो ऍसिड, टोटल कंप्लीट प्रोटीन. म्हणजे तुमच्या बॉडीला जे जे आवश्यक आहे, ज्या ज्या ठिकाणी, तुम्हाला माहितीये का, अकाउंट डिपार्टमेंट व कंपनीत बघितलं, त्यांच्या गरजा इनपुट वेगळ्या असतात, परचेसचं वेगळं असतं, प्रोडक्शनचं वेगळं असतं, क्वालिटीचं वेगळं, माणसं तीच, पण त्यांच्या कामाचं स्वरूप वेगळं. हार्टवाल्यांचं काम वेगळं, किडनीवाल्यांचं काम वेगळं, लिव्हरवाल्यांचं काम वेगळं, डायजेशनवाल्यांचं काम वेगळं, तुमच्या केसावाल्या, प्रत्येकाचे त्या प्रमाणात तेच त्याला पुरवायला लागतं. आणि हे सगळे घटक तुम्हाला तिथे मिळायला लागतील. मोस्ट बॅलन्स्ड रेशो ऑफ अमायनो ऍसिड कुठल्याच प्लांटमध्ये नाहीये, तो स्पिरुलिनामध्ये मिळायला लागेल. मोस्ट डायजेस्टेबल, पचायला खूप हलकं आहे, कम्प्लिटली बायो अवेलेबल इन्क्लुडिंग सेल वॉल, म्हणजे तुमच्या बॉडीला कुठलाही त्रास न होता, साइड इफेक्ट न होता मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, कंटेन्स लेस न्यूक्लिओ प्रोटीन्स. आता लेस न्यूक्लिओ प्रोटीन्स म्हणजे काय?
की थोडक्यामध्ये आपल्या बॉडीचा एक RNA DNA फॅक्टर असतो. RNA फॅक्टर म्हणजे काय, ज्यांनी आपलं रक्त फॉर्मेशन होतं. जेव्हा आपण बघतो ना हिमोक्रॅट स्टेटस काढलं जातं आपलं, तुमचा हिमोग्लोबिन किती आहे, RA फॅक्टर किती आला, अजून काय काय झालंय त्याला, आणि हे सगळं चेक करताना इन्फेक्शन तुम्हाला काहीतरी दिसतं, आरबीसी काउंट कमी जास्त काहीतरी झालाय. आरबीसी काउंट हेल्दी येण्यासाठी, RA फॅक्टर ब्लड प्युअर होण्यासाठी, शुद्ध होण्यासाठी, क्वालिटी ब्लड आपण त्याला म्हणूया, आणि त्याच्यामध्ये युरिक ऍसिडची मात्रा कमी मिनिमल असायला पाहिजे, किडनीवरचा लोड नको यायला. या सगळे तुम्हाला रेडीमेड प्युअर ब्लड तयार करण्याकरता स्पिरुलिना खूप महत्वाचा आहे. आणि हिमोग्लोबिन इज नथिंग बट अ प्रोटीनच, थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हे सगळं तुम्हाला चांगलं मिळायला लागेल. मग आता हा चार्ट खूप महत्वाचा आहे बघा, प्रोटीनचा रेशो कसा दिलाय त्यांनी. स्पिरुलिना तुम्हाला प्रोटीन जे मिळतं, प्रोटीन कंटेंट इन डिफरंट फूड्स असं जर त्यांनी दिलंय, तर हे तुम्हाला दिले टोफू पनीर. पनीर मध्ये किती आहे बघा, 100च्या आसपास दिले. सोयाबीन मध्ये किती आहे, 200च्या आसपास दिले. त्याच्यानंतर बीफ म्हणजे आपण काय म्हणूया, मटन, मोठ्या प्राण्यांचं मटन, त्याच्यामध्ये किती दिले, 250 दिले प्रोटीन पर किलोग्रॅम, ग्रॅम पर आकडा त्यांनी दिलाय. फिश माशामध्ये किती दिले, 300 350 दिले. बिटॉंग एक चिकनचा एक तंदूर टाइप असा एक प्रकार असतो, त्याच्यात किती दिले, 400च्या आसपास दिले. आणि स्पिरुलिनामध्ये किती दिले प्रोटीन तुम्हाला पर किलोग्रॅम, 700 प्लस. एवढं नॅचरल प्रोटीन. आणि खाली तुम्ही लोक बघताय, ही लोक बघा, आता तुम्हाला दिसतात ना अशी लोक खाली, बिनकामाची ढेरे वाढल्यात, पोट वाढल्यात, दमलाय, थकलाय, समजा त्याचे डोक्याचे केस गेलेत, नजर कमी झाली, अंगात स्टॅमिनाच कमी झालाय, आणि अशी लोक दिसायला तर भरमसाठ आगडबंब दिसतात. आणि त्याच्या अपोजिट लोक बघा कसे आहेत, तुम्हाला मस्तपैकी त्यांचं स्लिम ट्रिम, पाठ पोट कंबर सगळं मापामध्ये, चेस्टची साईज चांगली आणि फिजिक बॉडी लेवल चांगली. तर डाव्या हाताला ह्यांच्या बॉडीमध्ये मुबलक प्रोटीन जास्त चाललेत. आणि हे भारतात वडापाव, मिसळपाव, तर्रीपाव भेटल ते, ओके, वेळची वेळ जेवणच नाही, स्ट्रेस, ताणतणाव. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, फेअर ड्यू, तुम्हाला कुठं प्रोटीन मिळेल, स्पिरुलिना खा आणि तब्येती चांगल्या ठेवा, म्हणजे आपोआप तुमची इम्युनिटी चांगली वाढलेली असेल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाच्या फॅक्ट काय त्यांनी सांगितल्यात, की या फॅट कंटेंट याच्यात कोलेस्ट्रॉल नाही, ट्रान्स फॅट नाही, ओके, रिच इन अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. सॅच्युरेटेड फॅटी असतील तर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढायला लागेल. आणि 7 इसेन्शियल फॅटी ऍसिड पण त्याला आवश्यक असणारे सगळं आहे. ओमेगा 6, ओमेगा 6 सगळ्यात महत्वाचं. आपण बऱ्याच वेळा काही कंपन्या बघा, तुम्हाला मी आता एमएलएमची नावं घेत नाही, ओमेगा 3च्या गोळ्या, ओमेगा 6च्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, प्रोटीनच्या गोळ्या, व्हिटॅमिन ए च्या गोळ्या. अरे काय तुम्ही काय तिथं घमेलभर सगळे गोळ्याचं मांडताय की काय, स्पिरुलिना खाल्ली की सगळं खाल्ल्यासारखं आहे तुम्ही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, ओमेगा 6 25% पेक्षा जास्त आली. आणि ओमेगा 6 ही लिटरली आईच्या दुधा एवढं चांगलं काम करायला लागते. इट इज स्ट्रॉंगली अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी कॅन्सर. म्हणजे ज्या लोकांच्या अंगाला सूज येते, आगाग होते, तोंड येत राहतं, तुमच्या डायजेशन मध्ये आगाग होते, टॉयलेटला आगाग होत राहते, तुम्हाला सूज येते, स्वेलिंग यायला लागतं आतड्यांना, कुठेही तुम्हाला, त्या ठिकाणी हे कमी करायचं काम करतं, नॉर्मल करायचं काम करतं, अँटी कॅन्सरच काम करतं. आणि ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे तुमची प्रतिकार शक्ती तुमच्या बॉडीवरती हल्लाबोल करते. जे जे तुम्ही खात पीत गेला, जे जे बॉडीला अन्न देत गेला, तीच बॉडी तुमच्यावरतीच हल्ला करते. त्याला म्हणतात ऑटोइम्युन डिसऑर्डर, संधिवात, एक्झिमा, ओके, इसब आपण ज्याला म्हणतो ते. म्हणजे तेच जातं, तेच बॉडीला त्रासदायक होऊन बॉडी पोखरायला लागतं, खराब करायला लागतं. अशा सगळ्या संधिवातामध्ये, एक्झिमामध्ये, ऑटोइम्युन डिसऑर्डर मध्ये तुम्हाला स्पिरुलिना अत्यंत महत्वाचा रोल प्ले करतं. कारण सगळ्यात महत्वाचं हे नॅचरल आहे. इट इज अँटी कॅन्सरस, क्लोरोफिल, अल्कलाइन फूड सगळ्यात महत्वाचं, हे तुम्हाला घ्यावं लागेल. आणि इथं हा रेशो बघा, सगळ्यात महत्वाचं, माझी बॉडी ऍसिडिक कधी आहे, जर माझ्या बॉडीचा पीएच स्केल न्यूट्रल, न्यूट्रल कुठं असतो, 7च्या आसपास, 7च्या आसपास असेल तर. पण 7च्या खाली, 6च्या खाली गेला की ऍसिडिक झाला, 7च्या पुढे गेला की तो अल्कलाइन झाला. याच्यामध्ये सगळा रेशो चालायला लागतो. त्यामुळे 7.2च्या वरती बॉडी गेली की त्याला म्हणतात ऍसिडोसिस. आणि 7च्या खाली गेला की डेथच, डायरेक्ट डेथ म्हणून समजा, एवढं डेंजर आहे. 6 म्हणजे कॅन्सर ठरला त्याला. एवढं सगळं रेशो आहे त्याच्या बॉडीचा. त्यामुळे आयडियल हेल्थी
human body's pH level should remain on low alkaline about 7.35 to 7.45 pH. आणि याच्यामध्ये जर तुम्ही मेंटेन झाला तर तुम्हाला आयुष्यात कुठला आजारच होऊ शकत नाही. एवढा स्ट्रिक्ट वे फॉर्म्युला आहे. पीएच रेशो मेंटेन करा. त्याच्यामुळं आता होतं काय, आत्ताची आपली आधुनिक जी लोक आहे, आपली मॉडर्न शैली, हे जास्तीत जास्त ऍसिडिक फूड, कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, त्याच्यानंतर मटन जास्त आपल्या खाण्यामध्ये येतं, चीज जास्त येतं, एक जास्त पॅकेज फूड, पॅकेज ड्रिंक, हे सगळं जे शिळं ताजं आपण खात राहतो, शिळं अन्न, साठवलेलं अन्न, बेकरी आयटम जास्त खात राहतो. ओके, त्याच्यामुळं बेकरी म्हणजे बेकारी, सगळ्यात लक्षात ठेवा, बेकरीला बेकारी म्हणा, बेकारी आयटम. त्याच्यामुळं हे कमीत कमी पाहिजे. दिस कॉज अवर बॉडी टू बिकम ऍसिडिक, आणि हे जर 7च्या खाली गेलं तर तुम्ही स्वतःहून दवाखान्याला आमंत्रण देत राहता. त्यामुळं हे आपल्या बॉडीत जास्त ऍसिडिटी वाढता कामा नये. ऍसिडिक बॉडीज हॅव मोर चान्स ऑफ गेटिंग डिसीज ऑर कॅन्सर. ज्यांच्या बॉडीमध्ये ऍसिडिटी वाढत गेली त्या लोकांनाच आता जेवढे पेशंट कुठल्याही आजाराचं लेबल ज्यांच्या बॉडीवरती लागलंय, कोणताही आजार असू दे, हे आजार व्हायचं एकच कारण होतं आहे, त्याचं नाव आहे ऍसिडिटी वाढली बॉडी मधली, आणि तोच पेशंट उद्या जाऊन कॅन्सरला जातो. मग त्याची बाउंड्री लेवल कुठे होती, त्याचा कंट्रोल कुठं होता, स्पिरुलिना कुठली आहे, डीएक्सएनच्या स्पिरुलिना. रेग्युलर खायला सुरुवात करा आणि आपण परत रेग्युलर यूज ऑफ डीएक्सएन स्पिरुलिना कॅन हेल्प keep our bodies alkaline, will help reduce the risk of disease or cancer. एवढं चांगलं ते काम करू शकतं. आता हा एक चार्ट मजेशीर आहे, तुम्हाला दाखवतो ते. आता ह्या चार्ट मध्ये काय दिले बघा. 7 पीएच कशाला म्हणतात, 10 पीएच कशाला म्हणतात, आणि पीएच 4 कशाला म्हणतात. स्ट्रॉंग ऍसिड कशामध्ये, स्ट्रॉंग ऍसिड असतं पाव, बेकरी आयटम, दारू, अल्कोहोल, कोलाज, सोडाज आणि साखर. साखर, दारूच्या रांगेमध्ये साखर ठेवलीये. महिलांना किती किलो साखर लागते घरात महिन्याला, 10 किलो, 15 किलो. खरी दारू कोण पिते बघा आता जास्तीत जास्त. माइल्ड ऍसिड कशामध्ये, मासे, लेग्युमेंट्स, त्याच्यानंतर डेअरी आयटम आणि नट्स, तुम्ही जे काय खाता ते काजू, बदाम, पिस्ते आपण खातो ते. त्याच्यानंतर माइल्ड अल्कलाइन, फळं, ताज्या फळभाज्या, त्याच्यानंतर अल्मॉन्ड्स, बदाम ज्याला आपण म्हणतो ते, हे सगळं त्याच्यामध्ये मिळायला लागेल. स्ट्रॉंग अल्कलाइन काय माहितीये का, लाल मिरची, तांबडं तिखट, ओके, मेल्टोज, केल्प, आणि हे सुद्धा एक प्रकारची ऍस्पार्गस आहे की नाही, चटणी म्हणा तुम्ही त्याला, डायरेक्ट अशी बनलेली. त्याच्यामुळं आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपण मसाले खूप जास्त खात राहतो, त्याच्यामुळे कुठेतरी तो बॅलन्स येत राहतो. ऍसिडिटी आपण खूप जर खाल्लं, आणि तिखट झटकाच पाहिजे आपल्याला, बार्शी, लातूर, उस्मानाबाद झटका मारतात जेवणामध्ये असा कडाक तिखट, तर ते कुठेतरी मेंटेन करून 7च्या आसपास परत बॉडी लागते. त्यामुळे आपण दोन्हीकडे जास्त खेळत राहतो, एक 10 आणि एक 4 वर, ते कुठेतरी 7ला मॅच होते, पण तेवढ्या वेळेस बॉडीला त्रास होत राहतो आणि त्यामुळे माणसं जास्त कन्फ्यूज राहतात. त्यामुळे जेवढं 7 पीएच आपण घेऊ तेवढा बेनिफिट राहायला लागेल. म्हणजे ताज्या फळं, भाज्या, फळं आपल्या खाण्यामध्ये जास्तीत जास्त असायला पाहिजे, आणि साखर बंद. साखर म्हणजे दारू, लक्षात ठेवा. गुळ खा, गुळाचा फायदा तुम्हाला व्हायला नक्की लागेल. त्याच्यामुळे तोंडात काही पण कोंबाकोंबी करू नका, भाजीपाला घ्या हिरवा भरपूर, त्याने तुमच्या बॉडीचा चांगला फायदा व्हायला लागेल. त्यामुळे तर तुमच्या खाण्यामध्ये स्पिरुलिना जर राहिल्या तर इथं जो खाली ट्रायंगल दाखवला तराजू, माझ्या बॉडीचा जो इम्बॅलन्स होत चाललाय ऍसिडिक व्हर्सेस अल्कलाइन, तो बॅलन्स करण्याकरता स्पिरुलिना खाणं कंपल्सरी आहे. त्याच्यामुळे तुमची हेल्दी बॉडी व्हायला लागेल. म्हणून प्रत्येक वेळेस जेवला, ताटावरती अन्न जेवून झालं की पोटामध्ये किमान 2-3 स्पिरुलिना लगेच खायला सुरुवात करायचं, इन्स्टंट खायच्या. म्हणजे जर जुगाड माझ्या बॉडीमध्ये काही गडबड झाली तर ते बॅलन्स करायला लागेल. इथं फक्त एक काळजी घ्यायची आहे, वजन जास्त आहे तर तुम्ही अगोदरच खा जेवणाच्या, वजन कमी आहे जेवल्यानंतर खा, असं तुम्ही बॅलन्स जर केलं तर स्पिरुलिनाचा तुमच्या बॉडीला प्रचंड फायदा होऊ शकतो. आणि स्पिरुलिनामध्ये अजून काय काय आहे, सगळ्यात महत्वाचा घटक व्हिटॅमिन B12, आणि हे फक्त आणि फक्त B12 मिळतं तुम्हाला ओनली व्हेजिटेबल सोर्स, आणि thus इट्स इज फेवरेट ऑफ व्हेजिटेरियन, शाकाहारी लोकांच्या करता हे अत्यंत महत्वाचं आहे की स्पिरुलिना इज द ओनली व्हेजिटेबल सोर्स. म्हणजे फक्त अशी स्पिरुलिना एकमेव वनस्पती आहे
की जिच्यामध्ये B12 मुबलक प्रमाणात मिळतं. अदरवाईज तुम्हाला B12 फक्त कशात मिळतं? मटण, अंडी, पोल्ट्री आयटम आणि शिंपले आपण म्हणतो ते. ओके. ह्याच्यातच तुम्हाला जास्तीत जास्त मिळायला लागेल. दुधामध्ये पण मिळतं, पण नॉर्मली आता दूध असतं पिशवीतलं किंवा त्यातलं सगळं सत्वच काढून टाकले. तेवढ्या प्रमाणात ते मिळत नाही. त्याच्यामुळं जे आता तुम्ही B12 आता काय शाकाहारी लोकांना तेवढं घेत नाहीत. दूध तेवढं कोण पीत बसत नाही. पिता ते बरोबर नाही. त्याच्यामध्ये भेसळ आहे आणि B12 ची कमतरता आपल्या बॉडीत जर झाली तर मेंदूच्या निगडीत आजार किंवा मणक्यांचे आजार हे तुम्हाला होऊ शकतात. त्याच्यामुळे सेंट्रल नर्वस सिस्टम आपली गडबड होऊ शकते. त्याच लोकांना तोल जाणे, लक्षात न राहणे किंवा मेमरी कमजोर असायला लागणे, त्याच्यानंतर पॅरालाइज होऊ शकतात, पाठ दुखायला लागू शकते तुमची. त्याच्यामुळं आणि आरबीसी चांगलं राहण्याकरता तुमच्या बॉडीमध्ये व्हिटॅमिन B12 अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे तुम्हाला कुठे मिळणार आहे? स्पिरुलिनामध्ये. कसं मिळणार आहे ते पण त्यांनी दिलंय. तर त्यांनी सांगितले की दररोज जर तुम्ही 12 स्पिरुलिनाच्या कॅप्सूल खाल्ल्या, 12 पर डे, 4, 4, 4, तर तुमच्या बॉडीमध्ये काय काय जाणार आहे? व्हिटॅमिन बीटा कॅरोटीन, 225 सफरचंद आणि 14 बॉटल तुम्ही दूध पिल्यासारखं आहे. 12 स्पिरुलिना खाल्ल्या म्हणजे 225 सफरचंद अख्ख्या वर्षात एक घर पण कुटुंब पण खात नाही. पण तुम्ही 12 स्पिरुलिना खाल्ले की तेवढं अन्न खाल्ल्यासारखं आहे. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स 4 वाट्या भात खाल्ल्यासारखं आहे. 8 मासे खाल्ल्यासारखं आहे. सॅर्डिन ही माशाची एक जात आहे. पापलेट, बांगडा आपण कसं म्हणतो रावस वगैरे त्या पद्धतीतलं 8 मासे खाल्ल्यासारखं आहे. 2 बटाटे खाल्ल्यासारखं आहे. 210 द्राक्ष खाल्ल्यासारखं आहे. 5 संत्री खाल्ल्यासारखं आहे. फक्त 12 स्पिरुलिना म्हणजे एवढं सगळं व्हिटॅमिन बी ची सिरीज बॉडीमध्ये गेली. व्हिटॅमिन ई गेले बॉडीमध्ये. 7 ग्लास दूध पिल्यासारखं आहे. 2 कोंबड्या खाल्ल्यासारखं आहे. 2 चिकन खाल्ल्यासारखं आहे. मग 12 स्पिरुलिना खा ना पर डे. तब्येत बनवा ना. एक टाइम जेवण बंद करून टाका की. कशाला 3 टाइम जेवायला पाहिजे? वजन वाढत चालली तर बॅलन्सिंग राहा. जेवण प्रमाणात करा, पण हे इंटेक वाढवा. त्याच्यामुळं स्पिरुलिना न्यूट्रिएंट कंपॅरिझन काय दिले त्यांनी? प्रोटीन कंपॅरिझन काय दिले? हे 2 पट सोयाबीन पेक्षा चांगलं आहे. 3.5 पट मटणापेक्षा जास्त प्रोटीन तुम्हाला त्यात मिळायला लागेल आणि 6 अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन तुम्हाला मिळायला लागेल फक्त 12 स्पिरुलिना खाल्ल्यानंतर. हे सगळ्यात महत्वाचं. बीटा कॅरोटीन 25 पट जास्त गाजरं, त्याच्यापेक्षा बीटा कॅरोटीन आता एवढी गाजरं तर तुम्हाला खायला मिळत नाहीत. त्यातनं बीटा कॅरोटीन जायला लागेल. कॅल्शियम 10 पट जास्त दुधापेक्षा कॅल्शियम त्यातनं तुम्हाला मिळायला लागेल. आणि गंमत म्हणजे सगळं नॅचरल आहे, डायजेस्टेबल आहे. एक्सरसाइज झालं की आपोआप पास होते बॉडीतनं बाहेर. बॉडी स्टकून बॉडीला त्रास करणार नाही. आणि 68 पट जास्त आहे तुमच्या पालकाच्या भाजीपेक्षा आयर्न, लोह, हिमोग्लोबिन वाढण्याकरता. 28 पट जास्त आहे तुमच्या मटणापेक्षा, रॉ बीफ लिव्हर त्याच्यापेक्षा. हिमोग्लोबिन किती वाढेल बघा, किती गरजेचं आहे. व्हिटॅमिन B12 250 पट जास्त आहे बीफ लिव्हर पेक्षा. बीफ लिव्हर तर तुम्ही खाणारच नाहीये. 250 पट जास्त B12 तुम्हाला मिळायला लागलं. क्लोरोफिल 30 पट जास्त आहे. ओके. सगळ्यात महत्वाचं बेरी ग्रास म्हणजे आपण काय म्हणूया गवतापेक्षा किंवा हिरवं तृणधान्य त्याच्यापेक्षा तुम्हाला क्लोरोफिल जास्त मिळायला लागेल. 3 पट जास्त. व्हीट जर्म 49 पट जास्त बायोलॉजिकल ऍक्टिव्ह दॅन सिंथेटिक ई. डॉक्टर ज्या तुम्हाला गोळ्या देतात सिंथेटिक व्हिटॅमिन ई च्या, वांझपणा, पिरियड न येणे किंवा अबॉर्शन होत राहतं, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे प्रॉब्लेम आहेत, व्हिटॅमिन ई किती गरजेचं आहे तुम्हाला. GLA गामा लिलोनिक ऍसिड हायेस्ट सोर्स ऑफ GLA आणि हे लिटरली आईच्या दुधासारखं आहे. आईच्या दुधानंतर जर अत्यंत महत्वाचं GLA असेल तर फक्त आणि फक्त कुठे मिळतं तुम्हाला? ओनली इन DX आणि स्पिरुलिना. त्याच्यामुळे खाणं अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही ते खा. याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. 1 ग्रॅम ऑफ अवर स्पिरुलिना प्रोव्हाइड सिमिलर अमाउंट ऑफ एसेन्शियल व्हिटॅमिन. 1000 किलो फळभाज्या खाल्ल्या एवढं त्याचं महत्व फक्त 1 ग्रॅम. आणि 1 ग्रॅम म्हणजे किती हो? 4 कॅप्सूल फक्त. 1000 किलो फळभाज्या खाणं सोपं आहे का 4 स्पिरुलिनाच्या गोळ्या खाणं सोपं आहे? स्वस्त आणि मस्त. हे का नॅचरल आहे, आपल्या बॉडीला फायदेशीर आहे. आणि इव्हन नासा सायंटिस्ट फूड, आता नासा सायंटिस्ट अंतराळात हे जाऊन सुद्धा स्पिरुलिना खातायत. सगळ्यात महत्वाचं एवढ्या क्वालिटी फूड आपल्याकडे मिळते तर तुम्ही ते नक्की घ्यायला पाहिजे. द बेस्ट फूड फॉर द फ्युचर. उद्याचं पृथ्वी तलावरचं अन्न एक दिवस असा येईल या पृथ्वी तलावरती सांगतील की आता कुठलीही शेतीच पिकवू नका. आता जसं म्हणतं माणसं बाजारात फिरूच नका, तसं उद्या म्हणतील शेतात काय पिकवायचं नाही, शेतात पॉइझन तयार व्हायला लागले, काय खाणार तुम्ही?
एकच खायला लागेल स्पिरुलिना. होऊ शकतं, काही सांगता येत नाही. कारण आजकाल गडबड झाली. तुम्हाला माहितीये कुठं कुठं पाण्यात काय गेलं, जमिनीत काय गेलं, कोणी काय टाकलं, सगळं पोल्युटेड झालं. उद्या पाण्यात जमिनीवर गेम करतील का? आता कसा कोरोना फक्त ह्याच्यातनं चाललाय, उद्या जमिनी खराब करतील, कुठलं तरी पीक आणतील, खतं वापरायला लागतील, अख्ख्या चुकीचं काहीतरी वाढायला लागेल. मग त्यावेळेस आपलं उद्याचं अन्न कुठलं आहे? स्पिरुलिना. हे आपल्या खाण्यात असायलाच पाहिजे. आणि हे बघा, एक चाइल्ड सफरिंग फ्रॉम अक्यूट मालन्यूट्रिशन, हे बाळ किती कमजोर होतं, स्पिरुलिना दिला, हेल्दी झालं. हेल्थ बेनिफिट काय काय त्याचे? सगळ्यात महत्वाचं अँटीबॅक्टेरियल, पोटात जंत होतात, पोटाचे प्रॉब्लेम येतात, पोट साफ होत नाहीत, ई कॉलीज. ओके, हा जो प्रॉब्लेम आहे इरिटेबल बावल सिंड्रोम, IBM म्हणतो ना आपण, ह्याच्यासाठी तुम्हाला स्पिरुलिना द्या. अँटी फंगल म्हणजे इसप खरूज नाही, टांगाला खाज खुजली येते, ते कमी करण्याकरता स्पिरुलिना खाऊ शकता. अँटी व्हायरल, चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, कोरोना 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 से डरो ना, स्पिरुलिना खाओ ना. खायला सुरुवात करा. हार्पीज म्हणजे नागिन, फ्लू, ताप येतो, बारीक बारीक ताप अंगात राहतो, कणकणी राहते, स्पिरुलिना खा ना 12-12, 15-15 दररोज दादांनो. मग असं काय होणार नाही तुम्हाला. अँटी अलर्जी, इम्युन सिस्टम, इम्युनिटी वाढायचं काम करतं. अँटी इन्फ्लेमेटरी, सूज येत नाही, इन्फ्लेमेशन होत नाही. वजन कमी करण्यासाठी अगोदर खायच्या. लोअर्स टोटल अँड LDL, लो डेन्सिटी लिओप्रोटीन, ज्याचं कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय त्याला कंट्रोलमध्ये आणण्याकरता स्पिरुलिनाचा कंटेंट बॉडीमध्ये भरपूर वाढवा. आर्जीजेल आणि स्पिरुलिना सेपरेट खा, एकत्र खाऊ नका. आर्जेल खाईल तेव्हा स्पिरुलिना खाऊ नका, स्पिरुलिना खाईल तेव्हा आर्जेल खाऊ नका. एकत्र देऊन तुम्ही प्रॉपरली इफेक्ट त्याचा येणार नाही. त्याच्यामुळे सेपरेट खायला सुरुवात करा, खूप फायदेशीर आहे. व्हेरी स्ट्रॉंग अँटीऑक्सिडंट, हा शब्द खूप महत्वाचा झालाय आजकाल. अँटीऑक्सिडंट फ्री रेडिकल मारण्यासाठी याचा भरपूर फायदा होतो. त्याच्यामुळं तुम्हाला सारखे सारखे आजारी पडणार नाही. अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी, महिलांनो, ब्रेस्ट कॅन्सर, युट्रस कॅन्सर अत्यंत घातक आहे. त्यामुळं सकाळी शून्य ध्यान करा, मजबूत डान्स करा, गाणी म्हणा, नाचा आणि स्पिरुलिना खा. अँटी कॅन्सर, कारण कॅन्सर झाल्यानंतरची ट्रीटमेंट अत्यंत वाईट होतं. आणि मग किती पैसे जातील, लॉस किती तुमचा व्हायला लागेल, फॅमिली लॉस, तुमचा पर्सनल लॉस, तो टाळण्याकरता स्पिरुलिना बिन बोबाहट प्रत्येक लेडीजनी किमान 6 किंवा 12 खायलाच पाहिजे. खा, प्या, बोला आणि बिझनेस पण करा. नुसतं खाऊ नका, बिझनेस सुद्धा झाला पाहिजे. आणि बोला, तुमच्यामुळे 4 महिलांचं आरोग्य जर सुधारलं तर त्या दुआ मिळतील तुम्हाला. स्पिरुलिना आणि वजन यांचं काय आहे? स्पिरुलिना इज अ लो इन कॅलरी, प्रोटीन रिच, लो इन कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. हे बघा, तुमच्या कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स बॉडीत खूप झालं की आपोआप सगळं वाढायला लागेल. कोलेस्ट्रॉल पण नाही आपल्याकडं आणि लो कॅलरी पण आहे, प्रोटीन तर जास्त आहे. ज्याच्या बॉडीत प्रोटीन जास्त आहे बाकी सगळं कंट्रोलमध्ये आहे, त्याची बॉडी शेप मध्ये यायला पटापट सुरुवात होते. स्पिरुलिना हॅज अ लो ग्लायसेमिक इंडेक्स, आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामुळे त्यांची शुगर पण कुणाची वाढणार नाही. शुगर साठी पण फायदा व्हायला लागेल. स्लो टू ब्रेक डाऊन इनटू शुगर, रिड्यूस क्रेविंग्स. क्रेविंग्स म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? क्रेविंग्स म्हणजे सारखा खाऊ करतात बघा काय लोक, मला हे खायचंय, मला ते खायचंय, हे सारखं खाऊ करायची भावना, म्हणजे त्याला काहीच पाहिजेच असतं सगळ्या गोष्टी. त्यामुळे ऑटोमॅटिक त्याला सतत सतत खायची शक्यता कमी व्हायला लागेल. त्यामुळे त्याला अगोदरच द्यायचे स्पिरुलिना भरपूर, आणि ऑटोमॅटिक त्याचं जेवण डायजेशन कंट्रोलमध्ये यायला लागतं. इट ऑल्सो कंटेन द अमायनो ऍसिड फेनालिन, लीड्स टू कंट्रोल ऑफ द ब्रेन्स ॲपेटाइट सेंटर. ब्रेन्स ॲपेटाइट म्हणजे काय? चिडचिड होतं, डिप्रेशन येतं, मन लागत नाही, कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, मेंदूला खुराक जो चांगला पाहिजे तोच मिळत नाही, आणि मग मग चिडचिड होतो, वेडा होतो, सायकिक लोक व्हायला लागतात, काही बळायला लागतात. त्याला काय, ह्याला काय कळतंय की नाही असं, मग त्याला काय नाही भेटलं, त्याच्या ब्रेनला पुरेसं न्यूट्रियन्सच मिळालं नाही. मग ब्रेनचा ॲपेटाइट कुठून आणणार? द्या ना स्पिरुलिना. मेमरी चांगली व्हायला लागेल, शांत झोप यायला लागेल, तुम्हाला स्ट्रेस होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं GLA कंट्रोल्स ॲपेटाइट, गामा लिनोलिक ऍसिड, तुमच्या चयापचय क्रिया, म्हणजे मेंदूला पण खुराक झाला, ब्रेन न्यूरोलॉजिकल कंट्रोल आला, आणि डायजेशन पण कंट्रोल झालं. अजून काय पाहिजे तुम्हाला? सोने पे सुहागा सगळं एकत्र मिळायला लागले. हे सगळं वापरा, तुला भरपूर का, आणि गुड फॉर न्यूट्रिशन फॉर द नरिश्ड, जे कुपोषित आहेत, म्हणजे एकतर जास्त वजनवाला पण कुपोषित आहे, आणि लो वेट कमी तो पण कुपोषित आहे. यांना बॅलन्स येण्याकरता त्यांनी स्पिरुलिना खाणं अत्यंत महत्वाचं आहे.
हेल्प इन ट्रीटमेंट ऑफ प्रायमरी कॅन्सर. हेल्प इन ट्रीटमेंट ऑफ प्रायमरी कॅन्सर जर झाला असेल इमिजिएट नुसत्या स्फुरणावरती पण कंट्रोल येऊ शकतो. डायरेक्ट किलिंग ऑफ कॅन्सर सेल, म्हणजे कॅन्सर सेल डायरेक्ट किल केले जातात आणि इनडायरेक्टली काय केलं जातं, प्रतिकार शक्ती वाढवली जाते, चांगल्या सेलला प्रोटेक्ट केलं जातं. हेल्प इन ट्रीटिंग मेटासिस, जो कॅन्सर पसरत चाललाय त्याला कंट्रोल करत 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 बारीक केला जातो आणि प्रमाणात आणला जातो. हेल्प इन प्रिव्हेंटिंग कॅन्सर 5 grams डेली. सिव्हिअर रेडिएशन पॉइझनिंग इन चेर्नोबिल चिल्ड्रन, म्हणजे दररोज अशा लोकांना 5 ग्रॅम म्हणजे काय सांग 5 चोक 20 कॅप्सूल स्फुरणा पर डे जायला पाहिजेत. अशा कंडिशनला पण याचा भरपूर फायदा होतो कॅन्सर पेशंटला सुद्धा. प्रोटेक्ट फ्रॉम द डॅमेज कॉज टू नॉर्मल, जे पेशी आपल्या डॅमेज झाल्यात रेडिएशन देऊन केमो देऊन, स्किन काळी झाली, केस गेले, थकायला लागलाय, पचत नाही, जेवण जात नाही, उलट्याच होतात सारख्या, अशा सगळ्या लोकांना कॅन्सरचे साईड इफेक्ट कमी येण्यासाठी तुम्हाला स्पिरुलिना त्यांना भरपूर खायला द्या. त्यामुळे त्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ चांगल्यात चांगला इम्प्रूव्ह व्हायला लागेल. त्यामुळे स्पिरुलिनाचा रोल खूप मोठा आहे. मी सांगतो एवढं चांगलं प्रोडक्ट आपल्या हातामध्ये आहे, मुवमेंट का होत नाही, नुसत्या स्पिरुलिनावरती पायदोडा बिझनेस होऊ शकतो, खूप चांगला आहे. आणि याचे रिसर्च पेपर भरपूर आहेत. ट्यूमर कसा कंट्रोल केला जातो रिसर्च पेपर आहे, हे सगळं तुम्हाला इथं पाहायला मिळेल. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं की याचं कंपॅरिझन चार्ट पण त्यांनी दिलाय. इम्प्लिकेटेड डिसीज स्टेटस, तुमच्या बॉडीमध्ये जो फ्री रॅडिकल येतात, तुम्ही कुठून आजारी पडता बघा. एक अल्ट्राव्हायोलेट रेज, म्हणजे आता आपण काय म्हणूया 4GB आलं, 5GB आलं, 6GB आलं, किरण आली, ऍटमॉस्फेरिक पोल्युशन, धूळ धूळ गाड्यांची हवा, स्ट्रेस ताणतणाव, मला पैसे नाहीयेत, माझी कंपनी बरोबर नाही, माझ्या फॅमिली मॅटर काहीतरी गडबड झाली आहे, पुअर न्यूट्रिशन, खाण्यापिण्यातली आबाळ, हे 4 घटक तुमच्या बॉडीवरती अटॅक करत राहतात. आणि मग सगळ्यात महत्वाचा तुम्ही आहे मध्ये, सगळं वातावरण आजूबाजूला, लोक, पै पाहुणे, नातेवाईक, कंपनीतलं काम, ताणतणाव, फॅमिली, संसार, जे काय असेल ते खटपटी, मी मध्ये. आणि याच्यानंतर ते तुमच्याद्वारे फिल्टर करून ते पेशीपर्यंत जाणार आहे. पण पेशीपर्यंत जर ते पोहोचलंच नाही आणि तुमच्या बॉडीमध्ये टॉक्सिक मटेरियल जास्त जात राहिलं तर तुमच्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स जातील. आणि जर फ्री रॅडिकल्स बॉडीत भरपूर जायला लागले तर तुम्हाला कुठले कुठले त्रास होतात, हार्ट अटॅक, कॅन्सर, लवकर वय दिसायला लागतं, लवकर म्हातारा व्हायला लागतो आपण, संधिवात, दमा, डर्माटायटिस म्हणजे डोक्यात कोंडा होणं, इचिंग होणं, अंगावरती चट्टे बिट्टे उठायला लागणं, व्हॅस्कोस्पाम्स म्हणजे काय की सेक्शुअल परफॉर्मन्स त्याचा कमजोर व्हायला लागेल, गायनिक प्रॉब्लेमचा त्रास व्हायला लागेल, सेक्शुअल डिसफंक्शन हे त्याचाच प्रॉब्लेम आहे, फ्री रॅडिकल बाहेरचं सगळं, एक्स फॅक्टर बाहेरचे, लिव्हर इंजुरी, एजीओटी, गॉल ब्लॅडर स्टोन, पित्ताशयाचा प्रॉब्लेम, लिव्हरचा त्रास, रेटिनल डॅमेज, नजर कमजोर व्हायला लागणं, ओके, लवकर चष्मे लागायला लागणं, त्याच्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होणं, हार्ट अटॅक, ट्रॉमा, कोमा, हायपरटॉक्सिया, बॉडीमध्ये टॉक्सिसिटी वाढणं, स्ट्रोक येणं, आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय म्हणूया कॅटॅरॅक्ट म्हणजे डोळ्यांचे विकार, मोतीबिंदूंचे आजार, लवकर लहान वयात सगळं येतंय. याचा अर्थ माझ्या बॉडीमध्ये फ्री रॅडिकल्स जास्तीत जास्त जायला लागले. मग आता फ्री रॅडिकल्सला कोण खराब म्हणजे बॉडीतनं बाहेर फेकून द्यायला पाहिजे लवकरात लवकर, त्यांना ठेवायचंच नाही. यासाठी काय खायला पाहिजे, अँटीऑक्सिडंट भरपूर कंटेंट असणाऱ्या वनस्पती मी खायला पाहिजे, फळं खायला पाहिजे. चेरीज मध्ये अँटीऑक्सिडंट किती आहे 670, ऑरेंज मध्ये किती आहे 750, पालकाच्या भाजीची किती आहे 1260, ब्लूबेरीज 2400, प्रोन्स म्हणजे आपण काय म्हणूया त्याला माशाचा एक प्रकार आहे 5770, ब्लॅकबेरीज 7700, गोजीबेरीज 25300, आणि स्पिरुलिनामध्ये किती आहेत 61900. मग मी जर स्पिरुलिना दररोज 10-12 खायला सुरुवात केल्या, संधिवात होऊ दे, दमा होऊ दे, स्किनचा आजार होऊ दे, सेक्शुअल प्रॉब्लेम होऊ दे, लिव्हरचा त्रास होऊ दे, काहीच राहणार नाही, हार्टचा प्रॉब्लेम, कॅन्सर, एजिंग, डिंका चिका हे 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 मस्तपैकी. त्याच्यामुळं तुम्हाला स्पिरुलिना 12 पर डे खा, हे असलं तुम्हाला काय सुद्धा होणार नाही. तुमच्या लहान मुलांना द्या, आईबाबांना खायला द्या, बायकोला खायला द्या, नवऱ्याला खायला द्या, आणि हे सगळं वापरा, हेल्दी राहा. त्याच्यामुळे हे काय करतं स्कॅव्हेंजिंग, सगळ्यात महत्वाचं हे बॉडीतनं नको असलेले घटक काढून टाकतं आणि तुमची बॉडी चांगल्या चांगली हेल्दी करायला लागेल. हे वापरा, ऑल नॅचरल प्रोटेक्शन फ्रॉम रेडिएशन.
जे तुम्हाला रेडिएशन पासून जो त्रास होतो बॉडीला, हे सगळा तुम्हाला नॅचरली तुम्हाला प्रोटेक्ट करायला लागेल. त्याच्यामुळे HIV, अँटी HIV ते काम करतं, एवढं सगळं आहे. एवढंच नाही, स्पिरुलिना सतत खाण्यात राहिल्या तर H1N1 व्हायरस, डेंग्यूला सुद्धा आपण पळवून लावू शकतो. डेंग्यू मध्ये माणसं मरतायत. आता डेंग्यूची साथ आली बघा. जिथं जिथं भरपूर पाऊस पडून गेला होता, दलदल तयार झाली, मच्छर तयार होतील, स्पिरुलिना खा. त्यामुळे असा मच्छर जरी डेंग्यूचा जरी चावला तर तेवढा अटॅक बॉडीवरती करणार नाही. त्याच्यामुळे स्पिरुलिना खाण्यात कंपल्सरी ठेवा. सगळ्यात महत्वाचं अँटी प्लेटलेट, मगाशी मी तुम्हाला सांगितलं, व्हिटॅमिन के ची कमतरता त्यातनं रिकव्हर केली जाते, हे सगळं वापरा. स्पिरुलिना प्लांटेसिस इनहिबिट्स अनाफिल्ट्रिक रिएक्शन, तुमच्या बॉडीला कुठल्या पण होत असतील तर ते रिएक्शन होऊ देणार नाही. हे सगळं वापरा, खूप हेल्दी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, मसल बिल्डिंग, कशी बॉडी आहे एक नंबर. एक्सरसाइज परफॉर्मन्स बाय 24% इन 30 days, फॅट ऑक्सिडेशन बाय 11% इन 30 days. हे सगळं तुम्हाला जिमची बॉडी जर बनवायची असेल, एनहान्सेस रिकव्हरी फ्रॉम एक्सरसाइज, डिलेज फटीग, तर तुम्हाला स्पिरुलिना खाणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्या मसल बिल्ड व्हायला लागतील. सुपर अल्गी, कम ऑन DXN, जायला पाहिजे की नाही जिम मध्ये सगळ्या स्पिरुलिनाच्या बाटल्या घेऊन. दाखवा ना लोकांना, खायला प्यायला पाहिजे. त्याकरता आपले पण तब्येती बनवा, आपण पण जिमला जा, वर्कआउट करा, पळायला सुरुवात करा, बॉडी बिल्ड करा. आपले DXNचे सगळे म्हातारे पळले पाहिजेत 70-75 वयातले, कम ऑन DXN करत. एवढी तब्येत चांगली बनवू शकता तुम्ही. त्यामुळे तुम्हाला हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस नक्की मिळायला लागेल. डिलेज फटीग, मला आळस येतो, मला काम करू वाटत नाही, माझा मूड लागत नाही. कुठं असतो मूड सांगा बरं, कुठल्या गावात? अरे येत नाही, स्पिरुलिना खा, एनर्जी वाढवा, फटीगनेस बॉडीत येणारच नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं खा, चांगली तब्येत करा. ग्रीन इज गुड, सुपर ग्रीन इज बेटर, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, जेवढं तुमच्या बॉडीमध्ये जास्तीत जास्त ग्रीन जायला लागेल, तेवढी तेवढी तुमची बॉडी तंदुरुस्त दिसायला लागेल. फॉर हेल्थ अँड एनर्जी स्पिरुलिना खायला सुरुवात करा. लेडीजची ओव्हरऑल ग्रोथ, हे बघा कसं चित्र दाखवलं इकडं, असं स्पायरो लेडीज दाखवले, केस टकाटक, ओके, हेल्दी बॉडी, डिंका डिंग डिंग, ओके. त्याच्यामुळे सगळं खा प्या, हेल्दी राहा. खूप खूप तुमची तब्येत चांगली, हेल्दी, एनर्जेटिक करू शकता. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीची मसल ग्रोथ, सौंदर्य, स्टॅमिना, केस, बॉडी फिजिक चांगलं बनवण्यासाठी तुम्हाला स्पिरुलिना अत्यंत महत्वाचं आहे. 2012चं इलेक्शन बघा, बराक ओबामाने कशावर जिंकलं होतं? हु विल विन? बराक ओबामा विनर होता 2008 साली. काय? ब्रँड अम्बॅसेडर स्पिरुलिना. ओके. ओसामा बिन लादेन, ओसामा बिन लादेनला हरवलं कशाने? स्पिरुलिना. हे बघा, एवढं सगळं. ओबामा सिक्रेट वेपन हे स्पिरुलिना होतं, स्टॅमिना. कारण त्यावेळेस सगळं वॉर झालं होतं. म्हणजे बघितलं ना तुम्ही, अमेरिकेचं द वॉल ऑफ काय त्याचं नाव, ते उडवून टाकलं होतं सगळं बराक ओबामाच्या काळामध्ये. पण ओसामा बिन लादेनचा खात्मा करून टाकला त्यावेळेस मध्ये. हे सगळं वापरा. सुपर फूड स्पिरुलिना, सुपरमॅन. त्याच्यामुळे खायला सुरुवात करा आणि हेल्दी राहा. त्याच्यामुळं अशा पद्धतीने आत्ताच आपला स्पिरुलिनाचा सेशन आपण इथं संपवतोय.